दौंड प्रकरणी राजकीय हस्तक्षेप होऊ न देण्याचे आदेश, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या देखील सूचना। दौंड गोळीबार प्रकरणामध्ये अजित पवार यांची प्रतिक्रिया। अनिल अंबानी यांच्याशी संबंधित मुंबई आणि दिल्लीमधील जागांवर ईडीचे छापे, जवळपास 50 जागी छापेमारी सुरू। काल अनिल अंबानी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये गेले होते। शासकीय अधिकाऱ्यांना आता दररोज ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार। तलाठ्यांपासून ते महसूलच्या अधिकाऱ्यांना फेसॅप नोंदणी बंधनकारक। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचं राज्यभरात चक्का जाम आंदोलन। आम्ही मंत्रालयामध्ये कधीही घुसू शकतो, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली। उज्ज्वल निकम यांच्याकडनं मराठीमध्ये राज्यसभा खासदारकीची शपथ। अकोला जिल्ह्यामधल्या बाळापूरमधील ऐतिहासिक किल्ल्याचा एक बुरुज कोसळला। अतिवृष्टीमुळे बुरुज कोसळल्याची माहिती। याआधी सुद्धा 2 वेळा किल्ल्याचा बुरुज कोसळल्याची माहिती। राज्यामधील सर्पमित्रांना आता 10 लाखांचा अपघात विमा मिळणार। महसूल मंत्री बावनकुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे शिफारस। सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची सरकारकडून तयारी सुरू। रशियामध्ये विमान कोसळून मोठी दुर्घटना। अपघातामध्ये पायलटसह सर्व 49 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती। प्रवासामध्ये अचानक विमानाचा संपर्क एटीसी सोबत तुटला।